Students, today we are going to learn Standard 9, Science 2, Chapter 1st. Means in the book you can see this chapter number 6, Classification of Plants. बघा, आज आपण 9वीचा सायन्स 2चा पहिला धडा म्हणजेच पुस्तकातला 6वा धडा. पुस्तकाच्या शेवटी बघा सायन्स 1ला कोणते धडे आहेत आणि सायन्स 2ला कोणते आहेत हे दिलेले आहे. पुस्तकाच्या शेवटी नक्की बघा. आणि हा सायन्स 2चा धडा आहे वनस्पतींचे वर्गीकरण. मेन पॉईंट्स इन द लेसन आर किंगडम प्लॅन्टी, सब किंगडम जिम्नोस्पर्म्स अँड सब किंगडम अँजिओस्पर्म्स. म्हणजे आपल्याला प्लांट्सचा अभ्यास आहे म्हणून तो किंगडम झाला. त्याच्यानंतर सब किंगडम म्हणजे उपसृष्टी झाली आणि बीजपत्री वनस्पती. एन्जिओस्पर्म्स म्हणजे बीजपत्री वनस्पती. कॅन यू रिकॉल हाऊ हॅव लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स बीन क्लासिफाईड. आपण हे ज्या वनस्पती, प्रचंड संख्येने वनस्पती पृथ्वीवर आहेत, ह्यांचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला याचं क्लासिफिकेशन गरजेचं आहे. सो लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स बीन क्लासिफाईड. यू हॅव ऑलरेडी स्टडीड द किंगडम मोनेरा, प्रोस्टिया अँड फंगी ऑफ द 5 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टीम प्रपोज्ड बाय रॉबर्ट व्हिटाकर 1969 फॉर द स्टडी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. हा रॉबर्ट व्हिटाकर ह्याने 5 किंगडमचा अभ्यास केला आणि क्लासिफिकेशन आपल्याला सांगितलं. आता हे वेगवेगळ्या प्रकारे करता येतं, ते आपण सगळं बघणार आहोत ह्याच्यात. व्हॉट आर. आणि धड्याच्या सुरुवातीलाच मला तुम्हाला असं सांगायचं आहे, ज्या ज्या वनस्पती धड्यामध्ये नावं येतील, म्हणजे सायकस येईल, थुजा येईल, फॉर्न येईल, भरपूर अशा वनस्पती येणार आहेत. आणि त्या सगळ्या वनस्पती, स्पायरोगायरा, उल्व्हा, सगळ्या वनस्पती तुम्ही गुगलवर बघा आणि त्यांची कॅरेक्टरिस्टिक्स बघा. त्या कुठे वाढतात, त्या फोटोसिंथेसिस कसं करतात, त्यांना रूट्स आहेत का, त्यांना फ्लॉवरिंग आहेत का, त्यांना फ्रूट्स येतात का, सगळी कॅरेक्टरिस्टिक त्यांची बघा एकदा गुगलवर. ज्या ज्या वनस्पती या धड्यामध्ये मी सांगेन त्या सगळ्या वनस्पतींची कॅरेक्टर्स बघा. व्हॉट आर हिडन सिक्रेट्स ऑफ द किंगडम प्लॅन्टी विच इम्पार्ट धिस ग्रीन फ्रेशनेस टू आवर सराउंडिंग्स. आपल्याला हा जो ग्रीनरी सगळी दिसते त्याच्यात हिडन सिक्रेट्स काय आहेत, म्हणजे त्यांच्या कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत, हे आपल्याला या धड्यात पाहायचं आहे. जस्ट हाऊ मच डायव्हर्सिटी इज देअर इन धिस किंगडम, लेट अस सी. आपण काय डायव्हर्सिटी म्हणजे विविधता काय आहे ही वनस्पतींमधली, ही या धड्यात पाहणार आहोत. त्याच्यासाठी त्यांनी एक बेसिक क्लासिफिकेशन दिलेलं आहे. लिव्हिंग ऑर्गॅनिझम दे आर क्लासिफाईड इंटू कॅरोटिक आणि युकॅरोटिक. आणि ह्याचे परत 2 प्रकार आहेत, युनिसेल्युलर अँड मल्टीसेल्युलर. मल्टीसेल्युलरचे प्रकार आहेत विथ सेल वॉल, म्हणजे पेशीभोवती सेल वॉल असणं, सेल वॉल म्हणजे पेशीभित्तिका असणं, आणि विदाऊट सेल वॉल, पेशीभित्तिका नसणं, याला विदाऊट सेल वॉल म्हणायचं. ह्या विथ सेल वॉलचे परत एकदा पार्ट्स आहेत, ऑटोट्रोप्स आणि हेटेरोट्रोप्स. ऑटोट्रोप्स म्हणजे स्वयंपोषी, विच कॅन डन फोटोसिंथेसिस, दे आर कॉल्ड ऑटोट्रोप्स. अँड हेटेरोट्रोप्स मीन्स परोपोषी, ज्या वनस्पती अन्नासाठी दुसऱ्यांवर अवलंबून आहेत त्यांना हेटेरोट्रोप्स म्हणायचं. आणि ह्या हेटेरोट्रोप्समध्ये फंगाय येतं. त्याच्यानंतर वेगवेगळ्या आणखीनही अनेक वनस्पती आहेत की त्या दुसऱ्यावर अवलंबून असतात, अशा येतात. गुळवेल ही एक वनस्पती तशा प्रकारची आहे. तर पुढे बघा, किंगडम प्लॅन्टी ह्याच्यात काय काय येतं बघा. विच आर द स्पेशल सेल्स ऑर्गॅनल्स दॅट डिफरन्शिएट प्लांट सेल फ्रॉम ॲनिमल सेल. ॲनिमल सेल आणि प्लांट सेल यांच्यातला फरक काय, कोणते विशिष्ट कॅरेक्टर्स आहेत की ते त्यामुळे ॲनिमल सेल वेगळी आहे आणि प्लांट सेल वेगळी आहे. मुख्य बघा, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, प्लांट सेल कन्सिस्ट ऑफ क्लोरोफिल सो दॅट दे कॅन डू फोटोसिंथेसिस अँड प्रिपेअर फूड फॉर देमसेल्व्स. ही मेन कॅरेक्टर आहे.
ते फोटोसिंथेसिस करू शकतात कारण त्यांच्यात क्लोरोफिल आहे. मग बघा पेशी आहेत त्यांच्यात अशा की मुळांनी शोषलेलं पाणी वरती झाडाच्या शेंड्यापर्यंत वरच्या जाऊ शकतं, पानापर्यंत पोहोचू शकतं. अशा वेगवेगळ्या पेशी आहेत. पाणी जसं जाऊ शकतं तसं जमिनीतनं शोषलेली त्यांनी मिनरल्स आहेत तर तेही पोहोचू शकतात. अशा वेगवेगळ्या कॅरेक्टर्स आहेत. अशा पेशी आपल्या ॲनिमल सेलमध्ये नाहीत. द ग्रुप ऑफ ऑटोट्रॉपिक लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स हॅव्हिंग युकॅरिप्टोइक सेल्स विथ सेल वॉल्स is the group of plants. Plants have become autotrophic as they can perform photosynthesis with the help of chlorophyll. आता मीच ते तुम्हाला सांगितलं की क्लोरोफिल आहे त्यांच्यामध्ये, म्हणजे हरितद्रव्य, आणि त्यामुळे ह्या हिरव्या वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. सो दे आर कॉल्ड ऑटोट्रॉपिक प्लांट्स. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ऑफ किंगडम प्लांटी आर द मेन सोर्स ऑफ फूड फॉर ऑल अदर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. बघा, आपलं अन्न आपण तयार करू शकत नाही. लिव्हिंग ऑर्गॅनिझम आपण करता येत नाही. आपल्यात क्लोरोफिल नाही, काहीच नाही. अन्न तयार करता येत नाही याचा अर्थ फक्त स्वयंपाकघरात शिजवणं नाही. मुळात निसर्गात अन्न तयार केलं जातं आणि ते मग आपण त्याच्यावर प्रोसेस करून खातो. ते प्रोसेसचं मी म्हणत नाही. अन्न तयार करणं हे फोटोसिंथेसिसमधून वेगवेगळी ग्रेन्स होतात. त्याच्यानंतर भाज्या, फळं, फुलं आपल्याला निसर्गातून मिळतात. त्यावर काही प्राणी अवलंबून असतात. त्या प्राण्यांना आपण खातो किंवा डायरेक्ट वनस्पतींना आपण खातो त्याच्यावर प्रोसेस करून. बेसिस ऑफ क्लासिफिकेशन. आता या वनस्पतींची ही एवढी आपण कॅरेक्टर्स बघितली, पण त्या आता क्लासिफाईड केल्या जातात. त्या कशा क्लासिफाईड केल्या जातात बघा. द प्रेझेन्स ऑर ॲब्सेन्स ऑफ ऑर्गन्स इन द फर्स्ट क्रायटेरिया फॉर क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स. बघा, पहिला क्रायटेरिया काय आहे? क्रायटेरिया म्हणजे वैशिष्ट्य. पहिलं क्लासिफिकेशन कसं केलं जातं? द प्रेझेन्स ऑर ॲब्सेन्स ऑफ सेपरेट कंडक्टिंग टिश्यूज फॉर कंडक्शन ऑफ वॉटर अँड फूड इज द नेक्स्ट कन्सिडरेशन ऑफ क्लासिफिकेशन. पहिला काय कॅरेक्टर विचारात घेतलं जातं? द प्रेझेन्स ऑर ॲब्सेन्स ऑफ सेपरेट कंडक्टिंग टिश्यूज. कंडक्टिंग टिश्यूज आहेत का त्यांच्यामध्ये? फॉर कंडक्शन ऑफ वॉटर धरून ठेवण्यासाठी, कंडक्शन होण्यासाठी, और फूड इज द नेक्स्ट कन्सिडरेशन फॉर क्लासिफिकेशन. अशा टिश्यूज आहेत का त्यांच्यामध्ये की ते फूड आणि वॉटर कंडक्ट करू शकतात? कंडक्शन. डू द प्लॅन्ट्स बियर सीड्स. प्लॅन्टना त्या सीड्स आहेत का, बिया आहेत का? इफ दे डू देन whether the seeds are enclosed in fruit or not is also an important criterion for classification. दुसरा विचारात काय घेतलं जातं की सीड्स आहेत का आणि त्या सीड्स फ्रूटमध्ये आहेत का, असा सगळा क्लासिफिकेशनचा विचार केला जातो क्लासिफिकेशन करताना. फायनली प्लांट्स आर ग्रुप डिपेंडिंग अपॉन द नंबर ऑफ कॉटिलिडॉन्स इन द सीड्स. आणि आणखीन एक वैशिष्ट्य विचारात घेतलं जातं की प्लांट्स आर ग्रुप डिपेंडिंग अपॉन द नंबर ऑफ कॉटिलिडॉन्स इन द सीड. सीडला त्याच्या कॉटिलिडॉन्स आहेत का? म्हणजे सीड बघा, आता तुम्ही म्हणाल तर गव्हाला असे 2 पार्ट नाही करता येत, किंवा तांदूळ जर बघितलात, भात, तर त्याचे 2 पार्ट्स नाही होत. पण तुम्ही मटार बघितलात तर त्याचे 2 कॉटिलिडॉन होतात, किंवा वाल बघितलात तर त्याचे 2 भाग होतात वालाचे. म्हणजे ते कॉटिलिडॉन्स इन द सीड किती आहेत कॉटिलिडॉन, त्याला बियाला भाग होतात का 2, याच्यावर आणखीन एक कॅरेक्टरिस्टिकचा हा विचार केला जातो. ॲट द हायर लेवल ऑफ प्लांट क्लासिफिकेशन. हायर लेवलने कसं प्लांट क्लासिफिकेशन म्हणजे डिटेलमध्ये. हायर लेवल म्हणजे डिफरंट कॅरेक्टरिस्टिक्स आर कन्सिडर्ड फॉर क्लासिफिकेशन, दॅट इज डिपेंडिंग अपॉन द ॲब्सेन्स ऑर प्रेझेन्स ऑफ फ्लॉवर्स. आणखीन विचार काय केला जातो डिटेल करताना? त्या वनस्पतीला फुलं येतात का, प्रेझेन्स ऑफ फ्लॉवर्स, फ्रूट्स, फळं येतात का, अँड सीड्स, बिया आहेत का. प्लांट्स आर क्लासिफाईड ॲज क्रिप्टोगॅम्स ऑर गॅम्स. आणखीन वनस्पतींची क्लासिफिकेशन आणखीन कशावरून केलं जातं? ती वनस्पती ही
क्रिप्टोगॅम्स आहेत की फॅनरोगॅम्स आहेत याच्यावरून एक क्लासिफिकेशन केलं जातं. डिपेंडिंग अपॉन वेदर सीड्स आर एनक्लोज्ड विदिन ए फ्रूट. सीड ह्या फ्रूटमध्ये आहेत ऑर नॉट. सीड्स कुठे आहेत ह्याच्यावर पण अवलंबून आहे. गॅम्स आर क्लासिफाईड ॲज जिम्नोस्पर्म्स. फॅनरोगॅम्स हे कसे क्लासिफाईड केले जातात? जिम्नोस्पर्म्स अँड एन्जिओस्पर्म्स. एकबीजपत्री आणि द्विबीजपत्री असं क्लासिफिकेशन केलं जातं. एन्जिओस्पर्म्स आर फर्दर क्लासिफाईड ॲज मोनोकॉट्स ऑर डायकॉट्स. मगाशी म्हटलं ना तुम्हाला मोनोकॉट एकच गव्हाला असतं तसं किंवा वालाला असतं तसं डायकॉट. डिपेंडिंग अपॉन द नंबर ऑफ कॉटिलिडॉन्स इन द सीड. नंबर ऑफ कॉटिलिडॉन किती आहेत त्याच्यावर क्लासिफिकेशन अवलंबून असतं. ह्या कॅरेक्टर्सचा विचार केला जातो. आता नेक्स्ट पेज बघा, पेज नंबर 76. क्रिप्टोगॅम्स. क्रिप्टोगॅम्स म्हणजे अबीजपत्री वनस्पती. सर्च फॉर पॉन्ड विथ ग्रीनिश वॉटर. पॉन्ड शोधा म्हणजे तलाव शोधा. काय त्यात शोधा? ग्रीनिश वॉटर, हिरवट पाणी आहे असं शोधा. कलेक्ट सम ऑफ द ग्रीन फायबर्स फ्रॉम वॉटर. त्याच्यातून ग्रीन फायबर म्हणजे ग्रीन तंतू काढा. पुट द फायबर्स इन ए पेट्री डिश अँड वॉश देम क्लीन विथ वॉटर. ते स्वच्छ धुवा. पुट वन ऑफ फायबर्स इन ए ड्रॉप ऑफ वॉटर ऑन ए ग्लास स्लाईड अँड स्प्रेड इट आउट स्ट्रेट. स्ट्रेट करा त्याला ग्लास स्लाईडवर घेऊन आणि ते मायक्रोस्कोप खाली अर्थातच ऑब्झर्व करा. पुट ए कव्हर स्लिप ओव्हर द स्लाईड. स्लाईडवर कव्हर स्लिप टाका. अर्थात कव्हर स्लिप टाकताना तुम्हाला प्रॅक्टिकलला झालं असेल आहे त्याच्यावर एअर बबल असता कामा नाही याची काळजी घ्या. बरोबर स्टेनिंग करा अँड ऑब्झर्व अंडर द कंपाऊंड मायक्रोस्कोप. कंपाऊंड मायक्रोस्कोप करी हा हिरवा जो तंतू स्ट्रेट केला होता तो ऑब्झर्व करा. डू यू सी द स्पायरली अरेंज्ड ग्रीन थ्रेड लाईक क्लोरोप्लास्ट इन द सेल्स इन दॅट स्ट्रेट फायबर. तुम्हाला क्लोरोप्लास्ट दिसतील स्ट्रेट फायबरमध्ये. अँड धिस प्लांट इज नोन ॲज स्पायरोगॅरा. ह्या वनस्पतीला स्पायरोगॅरा म्हणतात. तुम्हाला प्रत्यक्ष जरी तलावातून मिळाला नाही स्पायरोगॅरा बघायला कंपाऊंड मायक्रोस्कोपवर तरीही तुम्ही गुगलवर हे सर्च करा स्पायरोगॅरा. त्याच्या कॅरेक्टर्स सर्च करा आणि त्याच्यात जी क्लोरोप्लास्ट आहे ना तेही जरा ऑब्झर्व करा कसं वेगळं आहे बघा. म्हणजे असं सर्पिलाकार गुंडाळलेलं आहे ते, स्ट्रेट नाही आहे. जरी तुम्हाला ही पेशी स्ट्रेट दिसली तरी यातला ग्रीन पार्ट आहे तो ऑब्झर्व करा, तो वेगळा दिसेल बघा. स्ट्रेट दिसणार नाही. म्हणजे डिव्हिजन 1 थॅलोफायटा. थॅलोफायटा म्हणजे हा विभाग 1 आहे. म्हणजे आपलं जे क्लासिफिकेशन चाललेलं आहे त्यातला पहिला भाग आहे थॅलोफायटा. दिस प्लांट्स ग्रो मेनली इन वॉटर. हे सगळे प्लांट्स वॉटरमध्ये वाढतात. दिस ग्रुप ऑफ प्लांट्स विच डू नॉट हॅव स्पेसिफिक पार्ट्स लाईक रूट्स, स्टेम, लीव्ज, फ्लॉवर्स बट आर ऑटोट्रोपिक ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ क्लोरोफिल. बघा त्यांना पार्ट्स नाहीत. प्लांट्सचे अवयव कोणते? तर मूळ, खोड, पान, फूल, फळ हे 5 अवयव ते ह्या थॅलोफायटाला नाहीत. पण ते ऑटोट्रॉपिक आहेत कारण त्यांच्यामध्ये क्लोरोफिल आहे म्हणून ते ऑटोट्रोपिक आहेत. स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. इज कॉल्ड अल्गी. आणि ह्या सगळ्यांना काय म्हणायचं आहे? अल्गी म्हणायचं. अल्गी शो ग्रेट डायव्हर्सिटी. आत्ता जरी तुम्हाला हा स्पायरोगॅरा मी एक म्हटलं तरी त्याच्यात भरपूर डायव्हर्सिटी आहे. विविध प्रकारची अल्गी पाहायला मिळतात. दे मे बी युनिसेल्युलर ऑर मल्टीसेल्युलर. आणि त्याच्यातही कसं युनिसेल्युलर एकाच प्रकारच्या पेशी आहेत ऑर मल्टीसेल्युलर विविध प्रकारच्या पेशी असणारे आहेत. अँड मायक्रोस्कोपिक ऑर लार्ज. काही मायक्रोस्कोप खालीच बघता येतात और सम आर लार्ज, मोठे आहेत. एक्झाम्पल ऑफ अल्गी आर स्पायरोगॅरा, युलोथ्रिक्स, उल्व्हा, सर्गॅसम एक्सेट्रा. मग असे तुम्हाला म्हटलं की तुम्हाला ज्या वनस्पती येतील धड्यामध्ये त्या सगळ्या गुगलवर सर्च करा. त्यांच्या फिगर्स बघा, त्यांच्या कॅरेक्टरिस्टिक बघा. सो दीज आर ऑल अल्गी, स्पायरोगॅरा, युलोथ्रिक्स, उल्व्हा,
सर्गॅसम लाईक दिस. फाइंड आउट ऑन गुगल. मायक्रोस्कोपिक ऑर लार्ज. सम ऑफ दीज आर फाउंड इन फ्रेश वॉटर. काही फ्रेश वॉटरमध्ये आढळतात. व्हाईल सम आर फाउंड इन सलाइन वॉटर. खाऱ्या पाण्यात काही आढळतात. दीज प्लांट्स युजली हॅव ए सॉफ्ट अँड फायबर लाईक बॉडी. ह्या सॉफ्ट असतात. स्पायरोगायराला हात लावला तर हाताला बुळबुळीत लागतं स्पायरोगायरा. फायबर लाईक बॉडी. हा स्पायरोगायराचा असा एक मोठा तंतू आढळतो म्हणजे फायबरसारखा. व्हेरियस टाईप ऑफ फंगाय लाईक यीस्ट अँड मोल्ड्स विच डू नॉट हॅव क्लोरोफिल आर ऑल्सो इन्क्लुडेड इन दिस ग्रुप. फंगाय पण ह्याच्यातच इन्क्लुडेड केलेले आहेत म्हणजे थॅलोपायटामध्ये. आता नंतर दुसरा विभाग आहे ब्रायोफायटा. क्लासिफिकेशन पाहतोय त्यातला दुसरा भाग ब्रायोफायटा आहे. या ब्रायोफायटामध्ये वनस्पती बघा कशा प्रकारच्या आहेत. यू मे हॅव सीन ए लश ग्रीन सॉफ्ट कार्पेट ऑन ओल्ड वॉल्स. जुन्या भिंती आहेत बघा, म्हणजे भिंती, वॉल्स, ब्रिक्स अँड रॉक्स इन द रेनी सीझन. पावसाळ्यात तुम्ही ह्या ऑब्झर्व करू शकता. ह्या ओल्या असतात, रॉक्स ओले असतात, ब्रिक्स ओल्या असतात आणि तुम्हाला त्याच्यावर ग्रीन सॉफ्ट कार्पेटसारखं आढळेल. आणि ती वनस्पती कोणती आहे बघा. स्क्रेप इट जेंटली विथ ए स्मॉल रूलर. त्याला हळूवारपणे स्क्रेप करा म्हणजे खरवडून काढा स्मॉल रूलरच्या साह्याने. ऑब्झर्व इट अंडर ए मॅग्निफाईंग लेन्स अँड डिस्कस. त्यांचं ऑब्झर्वेशन करा. धिस ग्रुप ऑफ प्लांट इज कॉल्ड ॲम्फिबियन्स. बघा प्लांटमध्ये ॲम्फिबियन आहे. हे ॲम्फिबियन्स ऑफ द प्लांट म्हणजे ॲम्फिबिया आपल्याला कुठं माहिती आहेत. फ्रॉग आहे किंवा टॉर्टॉईज आहे, हे ॲम्फिबियन्स आहेत, हे आपल्याला माहिती आहे. पण हे आता प्लांटमध्ये त्यांनी सांगितलं आहे कारण दे कॅन ग्रो ऑन वॉल मीन्स वेट वॉल. ओल्या भिंतीवर पण आढळतात आणि त्या पूर्ण ओल्या असल्या म्हणजे पूर्ण पाण्यात पण त्या नसतात भिंती आणि तशा परिस्थितीत त्या ओल्या ह्याच्यात आढळतात ते वनस्पती. ऑफ द प्लांट किंगडम बिकॉज दे ग्रो इन मॉइस्ट सॉईल. म्हणजे काय ओलसर जागेत ते आढळतात. बट नीड वॉटर फॉर रिप्रोडक्शन. त्यांच्या रिप्रोडक्शनसाठी पाणी लागतं म्हणजे ओलसर भिंती वगैरे ह्याच्यावर किंवा खडक ह्याच्यावर त्या वाढतात. दिस प्लांट्स आर थॅलॉइड, मल्टीसेल्युलर अँड ऑटोट्रॉपिक. ह्या हिरव्या वनस्पती आहेत. आधीच त्यांनी सांगितलं की ग्रीन कार्पेट दिसतं म्हणजेच ह्या हिरव्या आहेत आणि ह्या हिरव्या आहेत म्हणून त्या ऑटोट्रॉपिक आहेत. स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. दे कंडक्ट क्लोरोफिल सो दे कॅन प्रोड्यूस फूड फॉर देमसेल्व्स. दे रिप्रोड्यूस बाय स्पोर फॉर्मेशन. त्यांच्यात स्पोर तयार होतात आणि ते पुन्हा जमिनीवर पडतात आणि तिथून नवीन प्लांट तयार होतं. द स्ट्रक्चर ऑफ द प्लांट बॉडी ऑफ ब्रायोफायटीज इज फ्लॅट, रिबन लाईक, लॉंग, विदाउट ट्रू रूट्स, स्टेम्स अँड लिव्ज. यांना स्टेम, लिव्ज, रूट असं काही नाही स्वतंत्र, पण ते काय आहेत रिबन लाईक आहेत, लॉंग आहेत, फ्लॅट आहेत. कार्पेट म्हणून तर म्हटलं आहे की ते फ्लॅट आहेत, उंच वाढत नाहीत हवेमध्ये. इन्स्टेड दे हॅव स्टेम लाईक ऑर लीफ लाईक पार्ट्स अँड रूट लाईक रायझॉइड्स. रायझॉइड्स आहेत, पुढच्या पानावर दिसतील बघा तुम्हाला. दे डू नॉट हॅव स्पेसिफिक टिश्यूज. त्यांना असे स्वतंत्र टिश्यूज नाहीत कोणते. फॉर कंडक्टिंग ऑफ फूड अँड वॉटर. वॉटर आणि फूडसाठी त्यांना सेपरेट म्हणजे आता आंब्याचं झाड बघाल तर त्याच्यात टिश्यूज आहेत कारण मुळांनी शोषलेलं पाणी किंवा अन्न म्हणजे मिनरल्स हे वरपर्यंत पोचण्यासाठी त्यांना झाडाच्या टोकावर पोचण्यासाठी त्या आंब्याच्या झाडाच्या टोकावर पोचण्यासाठी त्यांना विशिष्ट टिश्यूज आहेत की त्याच्यातून ते पाणी वगैरे शोषून घेतात. पण ह्या अशा छोट्या वनस्पतींना काही सेपरेट टिश्यूज नाहीत. एक्झाम्पल्स आर मॉस मीन्स फ्युनारिया, मार्केन्शिया, अँथोसिरॉस अँड इरिक्सिया एक्सेट्रा. नाऊ सी दिस ऑल ब्रायोफायटा प्लांट मीन्स हिअर आर रायझॉइड्स. आणि रायझॉइड्स हीच त्यांची छोटी छोटी रूट्स आहेत. ही बघा ही रॉइड्स दिसतात तुम्हाला. हे त्याचं लीफ आहे अँथोसिरॉसचं. आणि वरती बघा हे जे आलेले आहेत हे कॅप्सूल्स आहेत. हे प्रत्येकाला दिसतं आणि ह्याच्यातनं त्यांचं रिप्रोडक्शन होत असतं. हा स्टॉक आहे त्यांचा. हे तुम्हाला ब्रायोफायटाची सगळी प्लांट्स बघायला मिळतील गुगलवर पण. तर नक्की बघा
आणि त्याचा अभ्यास करा. आता पार्ट 2 थोड्या वेळाने पुढचा आपण बघूया. हे बघा, आपण आत्तापर्यंत 9वीच्या सायन्स 2च्या 6वा धडा म्हणजे सायन्स 2 मधला पहिला धडा आहे. पुस्तकात तो 6वा आहे. तुम्हाला मगाशी मी सांगितलं तसं पुस्तकाच्या शेवटी बघा कोणते धडे सायन्स 1ला आहेत, कोणते धडे सायन्स 2ला आहेत. हे पुस्तकाच्या शेवटी दिसेल तुम्हाला. तर त्यातला पार्ट 2 आपण बघतोय त्या धड्याचा, 6व्या धड्याचा. तर डिव्हिजन 3 आपण सुरुवात करतोय. टेरिडोफायटा म्हणजे हे वनस्पतीचं जे क्लासिफिकेशन आपण पाहतोय, प्लांट क्लासिफिकेशन, त्यातला 3rd पार्ट टेरिडोफायटा. प्लांट्स फ्रॉम दिस ग्रुप हॅव वेल डेव्हलप रूट्स, स्टेम अँड लीव्स अँड सेपरेट टिश्यूज फॉर कंडक्शन ऑफ फूड अँड वॉटर. ह्या टेरिडोफायटाचं वैशिष्ट्य काय त्यांनी दिलं आहे माहिती आहे का? की त्यांच्याकडे वेल डेव्हलप रूट्स आहेत. रूट त्यांची चांगली आहेत, मुळं. स्टेम म्हणजे खोड आणि लीव्ज पानं, हे सगळं सेपरेट टिश्यू फॉर कंडक्शन. त्यांच्याकडे टिश्यूज आहेत सेपरेट कशाला? ऑफ फूड अँड वॉटर, कंडक्शन ऑफ फूड अँड वॉटर. बट दे डू नॉट बिअर फ्लॉवर्स, पण त्यांना फ्लॉवर नाहीत. अँड फ्रूट्स, फ्रूट पण नाहीत. दे रिप्रोड्यूस विथ द हेल्प ऑफ स्पोर्स फॉर्म अलॉंग द बॅक ऑर पोस्टेरियर सरफेस ऑफ देअर लीव्स. त्यांच्या लीव्सच्या बॅक म्हणजे पोस्टेरियर भागात स्पोर्स आहेत. हे बघा, स्पोर्स हा शब्द आहे. स्पोर्स आहेत म्हणजे काय आहे? काळे डाग आहेत. थोडक्यात हे काळे डाग नाही आहेत, ते स्पोर्स आहेत. त्याच्यामध्ये त्यांची रिप्रोडक्शनसाठीची जी ऑर्गन आहेत ते आहेत त्याच्यात. तर हे टेरिडोफायटा आहे. एक्झाम्पल्स आर फर्न लाईक नेफ्रोलेपिस, फर्नसारखं दिसणारं नेफ्रोलेपिस आहे. हे बघा, हे फर्न तुम्ही पाहिलेलं पण असेल, हे पावसाळ्यात भिंतीवर आढळतं. मार्सेलिया, त्याच्यानंतर आहे टेरिस, ॲडिएंटम, इक्विसेटम, सिलॅजिनेला, लायकोपोडियम. ह्या सगळ्या वनस्पतींचा समावेश टेरिडोफायटामध्ये होतो. आणि टेरिडोफायटामध्ये काय? त्यांच्या डेव्हलप्ड रूट्स आहेत, स्टेम्स आहेत आणि लीव्ज आहेत. हे वेल डेव्हलप आहेत. ही बघा, हा फर्न आहे. फर्न म्हणजे इथे नाव दिलेलं आहे नेफ्रोलेपिस. सायंटिफिक नेम आणि नेहमींचं नेम हे वेगळी असतात. हे नेफ्रोलेपिस. दिस प्लांट्स रिप्रोड्यूस असेक्स्युअली बाय स्पोर फॉर्मेशन अँड सेक्स्युअली बाय झायगोट फॉर्मेशन. मगाशी तुम्हाला म्हटलं मी, काळे डाग पोस्टेरियर भागात आहेत, मागच्या भागात. ते स्पोर फॉर्मेशन आहे त्यांचं आणि ते असेक्स्युअल रिप्रोडक्शन आहे त्यांचं. आणि सेक्स्युअली दे फॉर्म झायगोट फॉर्मेशन. झायगोट तयार करून सेक्स्युअली रिप्रोड्यूस करतात. दे हॅव ए वेल डेव्हलप कंडक्टिंग सिस्टीम. त्यांच्याकडे वेल डेव्हलप कंडक्टिंग सिस्टीम म्हणजे फूडसाठी आणि वॉटरसाठी ह्या कंडक्टिंग सिस्टीम वेल नोन आहे, वेल डेव्हलप आहेत. यूज युअर ब्रेन पॉवर म्हणून काय म्हटलं आहे त्यांनी बघा. व्हॉट इज सिमिलॅरिटी बिटवीन द प्लांट्स ऑफ द ग्रुप्स थॅलोफायटा, ब्रायोफायटा अँड टेरिडोफायटा इरेस्पेक्टिव्ह ऑफ डिफरन्सेस इन देअर बॉडी स्ट्रक्चर. त्यांच्यात शरीररचनामध्ये जरी फरक असले तरी समानता कोणती आहे, म्हणजे त्यांच्यात साम्य काय आहे हे शोधून काढा, ते म्हणतात. सायन्समध्ये विचार करायला लावणारे प्रश्न तुम्हाला आढळतात ठिकठिकाणी. तर आता नेक्स्ट पेज आपण बघूया. बघा काय आहे. ऑल दिस प्लांट्स रिप्रोड्यूस बाय स्पोर फॉर्मेशन. त्यांच्यातलं वैशिष्ट्य काय? म्हणजे आपण 3 पार्ट्स बघितले, थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा. हे सगळे काय? स्पोर फॉर्मेशन करतात. जसं नेफ्रोलेपिसला मी म्हटलं काळे डाग तयार होतात पानाच्या मागे, तसं स्पोर फॉर्मेशन. दे आर कॉल्ड क्रिप्टोगॅम्स ॲज देअर रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स कॅनॉट बी सीन. त्यांचे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स दिसत नाहीत आणि म्हणून त्यांना क्रिप्टोगॅम्स म्हणतात. क्रिप्टो मीन्स हिडन, दिसत नाहीत म्हणून हिडन. अँड गॅम्स म्हणजे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स. त्याच्यानंतर फॅनोरोगॅम्स हा पुढचा भाग आहे, म्हणजे टेरिडोफायटातलाच. प्लांट्स विच हॅव स्पेशल स्ट्रक्चर फॉर रिप्रोडक्शन अँड प्रोड्यूस सीड्स आर कॉल्ड फॅनोरोगॅम्स. फॅनोरोगॅम्स कोणाला म्हणायचं? स्पेशल स्ट्रक्चर आहे त्या प्लांट्समध्ये फॉर रिप्रोडक्शन.
रिप्रोडक्शनसाठी. अँड प्रोड्यूस सीड्स पण प्रोड्यूस करतात ते, आर कॉल्ड फॅनोरोगॅम्स. इन दिस प्लांट्स आफ्टर द प्रोसेस ऑफ रिप्रोडक्शन सीड्स आर फॉर्म विच कंटेन द एम्ब्रियो अँड स्टोर्ड फूड. इन दिस प्लांट काय होतं, आफ्टर द प्रोसेस ऑफ रिप्रोडक्शन नंतर सीड्स आर फॉर्म, बिया तयार होतात, विच कंटेन द एम्ब्रियो. त्याच्यात एम्ब्रियो असतो, लहान नवीन वनस्पतीचा होणारा पार्ट, अँड स्टोर्ड फूड, त्यावेळी सीडमध्ये फूड पण असतं त्यांचं. ड्युरिंग जर्मिनेशन ऑफ सीड्स, जेव्हा जर्मिनेशन म्हणजे ते नवीन प्लांट तयार होत असतं, जर्मिनेशन, द स्टोर्ड फूड इज यूज्ड फॉर द इनिशियल ग्रोथ ऑफ द एम्ब्रियो. त्या सीडमध्ये जे फूड आहे ते सीडमधलं म्हणजे बियातलं अन्न ते एम्ब्रियो तयार होत असताना वापरलं जातं. डिपेंडिंग अपॉन वेदर सीड्स आर एन्क्लोज्ड इन ए फ्रूट or not, phanerogams are classified into जिम्नोस्पर्म्स अँड एन्जिओस्पर्म्स. फॅनरोगॅम्स हे पुन्हा एकदा क्लासिफाईड केले जातात. कशावरून, तर डिपेंडिंग अपॉन वेदर सीड्स आर एन्क्लोज इन फ्रूट, म्हणजे त्यांच्या बिया आहेत ह्या फ्रूटमध्ये आहेत की नाही याच्यावर अवलंबून असतं परत क्लासिफिकेशन. काय, तर जिम्नोस्पर्म्स अँड एन्जिओस्पर्म्स. जिम्नोस्पर्म म्हणजे अनावृत्त बीज वनस्पती आणि एन्जिओस्पर्म म्हणजे आवृत्त बीज. आवृत्त म्हणजे बीवर आवरण आहे. तुम्ही आंब्याची कोय बघा, त्याच्यावर आवरण आहे आंब्याच्या कोईवर, किंवा मटार बघा, त्याच्यावर एक आवरण आहे शेंगेचं, म्हणजेच त्या बीवर एक आवरण आहे. तर जिम्नोस्पर्म्स आणि एन्जिओस्पर्म्स असे दोन पुन्हा भाग केलेले आहेत. त्यातला बघा डिव्हिजन 1 जिम्नोस्पर्म्स. आता बघा, हे मगाशी तुम्हाला सांगितलं तसं हे सायकसचं ट्री तुम्हाला गुगलवर बघायला मिळेल. ऑब्झर्व ऑल गार्डन प्लांट्स लाईक सायकस, क्रिसमस ट्री, हिबिस्कस, लिली एक्सेट्रा अँड कम्पेअर देम. ह्या बघा प्लांट्स आणि त्यांची तुलना करा. नोट द सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस अमंग देम. सिमिलॅरिटी कोणत्या आहेत, साम्य कोणतं आहे, आणि डिफरन्सेस फरक कोणता आहे तो नोट करा. विच डिफरन्सेस डिड यू नोटीस बिटवीन जिम्नोस्पर्म्स अँड एन्जिओस्पर्म्स. तुम्हाला कोणता फरक दिसून आला. जिम्नोस्पर्म्स आर मोस्टली एव्हरग्रीन. हे जिम्नोस्पर्म्स आहेत हे एव्हरग्रीन आहेत, हिरवी दिसणारी आहेत. हे झाड बघा सायकसचं आहे. जिम्नोस्पर्म्स आर मोस्टली एव्हरग्रीन, पेरिनियल अँड वुडी. देअर स्टेम्स आर विदाउट ब्रँचेस. या बघा झाडाला ब्रँच नाही. द लिव्स फॉर्म एक क्राऊन. हा बघा हा मुकुटासारखा म्हणून क्राऊन, ब्रँच तर नाहीच. दिस प्लांट्स बिअर मेल अँड फिमेल फ्लॉवर्स ऑन डिफरंट स्पोरोफिल्स ऑफ द सेम प्लांट. एकाच प्लांटवर त्यांना मेल आणि फिमेल फ्लॉवर दिसतात त्या प्लांटमध्ये. सीड्स ऑफ दीज प्लांट्स डू नॉट हॅव नॅचरल कव्हरिंग्स. सीडला कव्हर नाही नॅचरली. दॅट इज these plants do not form fruits and are therefore called gymnosperms. हे झाड फ्रूट तयार करत नाही आणि म्हणून त्यांना जिम्नोस्पर्म म्हटलं आहे. एक्झाम्पल सायकस, पिसिया, देन म्हणजे क्रिसमस ट्री, थुजा अँड पायनस म्हणजे देवदार एक्सेट्रा. आणि थुजा म्हणजे मोरपंखी ह्या वनस्पती. ह्या वनस्पती बघा तुम्ही एकदा. त्याच्यानंतर डिव्हिजन 2 आहे एन्जिओस्पर्म. सोक द सीड ऑफ कॉर्न, बीन्स, ग्राउंडनट, टॅमिरन. टॅमिरन म्हणजे चिंच, ग्राउंडनट म्हणजे शेंगदाणे, बीन्स म्हणजे हे आहे कॉर्न म्हणजे मका आणि बीन म्हणजे घेवडा. ह्या सगळ्याच्या बिया आहेत. ह्या काय करा, सोक करा पाण्यामध्ये इट वॉटर फॉर 8 to 10 hours. 8 ते 10 तास तुम्ही भिजवा त्या. आफ्टर दे आर सोक्ड, चेक ईच सीड टू सी वेदर इट डिव्हाइड्स इंटू 2 equal halves or not and categorize them accordingly. 2 equal part त्या सीडचे होतात का बघा. मटारचे वगैरे तुम्ही बघत असाल 2 पार्ट्स होतातच. आंब्याची कोय बघा त्याचे 2 पार्ट्स होतात. ग्राउंडनट शेंगदाण्याचे बघा 2 पार्ट होतात. तर त्याचं क्लासिफिकेशन करा.
The flowers, these parts, the flowers these plants bear are their reproductive organs. हे रिप्रोडक्शन कशातून होतं? त्यांच्या फ्लॉवर्समधून. फ्लॉवर्स डेव्हलप इन टू फ्रूट्स अँड सीड्स आर फॉर्म विदिन फ्रूट्स. सीड कशात तयार होतात? फ्रूटमध्ये तयार होतात. दस दीज सीड्स आर कव्हर्ड, हेन्स दे आर कॉल्ड अँजिओस्पर्म्स. ह्या सीड त्यांच्या, आता मटारची शेंग मगासपासून मी तुम्हाला सांगते की ती बघा कव्हर्ड आहे त्याच्या बिया, आणि म्हणून ते त्यांना म्हटलं जातं अँजिओस्पर्म्स. अँजिओस मीन्स कव्हर अँड स्पर्म्स मीन्स सीड. द प्लांट्स हुज सीड्स कॅन बी डिव्हायडेड इंटू टू इक्वल हाऊस आर डायकोटिलिडॉन्स आर कॉल्ड dicotyledonous plants, and those whose seed cannot be divided into equal parts are called monocotyledonous plants. त्याच्यानंतर त्यांनी ऑब्झर्व अँड व्हरायटी म्हणून डायकोटिलिडॉन प्लांट्स आणि मोनोकोटिलिडॉनस ह्याचा डिफरन्सच जवळजवळ दिलेला आहे तुम्हाला. सीड काय आहेत? 2 कॉटिलिडॉन्स आहेत, ह्याचं सिंगल कॉटिलिडॉन आहे. कॉटिलिडॉन आता तुम्हाला कळलं आहे. गव्हाला बघा 2 नाही आहेत, एकच येतो गहू, पण हेच तुम्ही शेंगदाणा बघितलात तर त्याला 2 कॉटिलिडॉन्स आहेत. म्हणजेच त्याला बीला त्याच्या 2 बीजपत्र आहेत. त्याच्यानंतर रूट, वेल डेव्हलप्ड प्रायमरी रूट, म्हणजे ह्या डायकॉटिलिडॉनला वेल डेव्हलप रूट आहे, चांगलं रूट आहे, म्हणजे टॅपरूट आहे. म्हणजे मँगो वगैरे ह्या झाडांना बघा सोटमूळ असतं, ते जमिनीमध्ये जातं. ह्याला किंवा वटवृक्ष, वटाचा वृक्ष, ह्याला सोटमूळ असतं, म्हणजे ते टॅपरूट आहे. आणि मोनोकॉटिलिडॉनस प्लांट्सला फायबरस रूट आहे, त्याची मुळं तंतुमय आहेत. थोडक्यात स्टेम स्ट्रॉंग हार्ड, एक्झाम्पल बनियान ट्री. स्टेम त्याचं स्टेम म्हणजे जो मधला भाग आहे खोडाचा त्याला स्टेम म्हणायचं. आणि बनियान ट्री म्हणजे वडाचं झाड, त्याचं खोड बघा किती मजबूत आहे. आणि ह्या मोनोकॉटिलिडॉनमध्ये हॉलो, एक्झाम्पल बांबू, पोकळ येतं. त्याच्यानंतर फॉल्स म्हणजे आभासी आहे, एक्झाम्पल बनाना. डिस्क लाईक, एक्झाम्पल ओनियन, गोलाकार असतं त्याचं एक्झाम्पल आहे ओनियन. त्याच्यानंतर लीफ कशी असतात बघा, रेटिक्युलेट व्हेनेशन, आणि हे आहे पॅरलल व्हेनेशन. रेटिक्युलेट म्हणजे जाळीदार. वडाचं पान घ्या किंवा पिंपळाचं पान आणि ते सुकू द्या पूर्ण, म्हणजे तुम्हाला रेटिक्युलेट व्हेनेशन म्हणजे जाळीदार शिराविन्यास. हा कसा असतो तो दिसेल, जाळीदार म्हणजे काय ते. किंवा अगदी तुम्ही हिरवं पान बघितलं ना तरी त्याच्यातही रेटिक्युलेट व्हेनेशन दिसतं, कशी जाळीदार शिराविन्यास आहे ह्याचा. आणि पॅरलल ह्याच्यात तुम्हाला केळीचं झाड किंवा आंब्याला असतं, केळीचं झाड निश्चितपणे ह्याला पॅरलल व्हेनेशन दिसतं. पानाला ज्या शिरा असतात त्या पॅरलल दिसतात, याला पॅरलल व्हेनेशन म्हणायचं. फ्लॉवर्स बघा, फ्लॉवर्स विथ 4 or 5 पार्ट्स ऑर इन देअर मल्टिपल्स, म्हणजे 4 or 5 पार्ट्स दिसतात, ऑर इन देअर मल्टिपल्स म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त आहेत मल्टिपलमध्ये. टेट्रामेरस ऑर पेंटामेरस असं दिसतं फ्लॉवर. फ्लॉवर विथ 3 पार्ट्स ऑर इन मल्टिपल्स ऑफ 3 ट्रायमेरस, 3 किंवा 3च्या पटीत भाग असणारे म्हणजे ट्रायमेरस. त्याच्यानंतर इथे त्यांनी ही प्लांट्स दिलेली आहेत. ही जशी तुम्ही ऑब्झर्व कराल त्याचप्रमाणे तुम्ही आणखीनही प्लांट ऑब्झर्व करू शकता. ही आहे डायकॉटिलिडॉनची, ही आहेत मोनोकॉटिलिडॉन. त्याच्यानंतर त्यांनी आत्तापर्यंत आपण जे अभ्यासलं ते किंगडम प्लॅन्टी दिलेलं आहे. आणि ते कसं दिलेलं आहे बघा, क्रिप्टोगॅम्स, इकडे फॅनरोगॅम्स. या क्रिप्टोगॅम्सचे परत 3 पार्ट्स, थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा. आणि फॅनोरोगॅम्सचे जिम्नोस्पर्म्स, अँजिओस्पर्म्स, आणि ह्या अँजिओस्पर्मचे डायकॉटिलिडॉन, मोनोकॉटिलिडॉन. आणि त्यांनी नेक्स्ट पेजवर एक्सरसाइज दिलेला आहे. शिवाय तुम्हाला थोडा ICT वर्क दिला आहे, जे मी तुम्हाला जसं सांगितलं की तुम्ही गुगलवर फाइंड आउट करा थोड्या वनस्पती. प्रत्यक्षात बघितल्यात तर फारच चांगलं, पण तुम्ही गुगलवर पण बघू शकता. तर त्या फाइंड आउट करा, त्यांचं स्ट्रक्चरपणे नीट अभ्यासा, त्यांच्या कॅरेक्टरिस्टिक्स, आणि तुम्हाला छान वनस्पती तिथे वेगवेगळ्या बघायला मिळतील. त्यांची नावं लिहून घ्या, आणि प्रत्यक्ष बघायला जमलं तर बघा, आईवडिलांना सोबत घ्या. जर कुठे बाहेर गेलात तर मात्र आईला वडिलांना बरोबर घेऊनच जा किंवा टीचरला बरोबर घेऊन जा. तर इथे हा आपला
सायन्स 2चा पहिला धडा की जो पुस्तकात 6वा म्हणून दिलेला आहे. पुस्तकाच्या शेवटी एकदा ऑब्झर्व करा हे मी जे बोलते ते, आणि म्हणजे धडा कोणता कोणत्या सेक्शनमध्ये आहे तो तुम्हाला बघायला मिळेल. आणि ह्या धड्याचा नीट अभ्यास करा आणि धड्याचे प्रश्नाचा सुद्धा व्हिडिओ मी लोड करणार आहे, तर तो नक्की बघा. चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.